प्रीतीज किचन या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। मी आज आपल्याला दाखवणार आहे चिकन मसाला। तर आपण चिकन मसाल्यासाठी साहित्य काय पाहिजे त्यात आपण बघून घेऊया। मी 1 किलो चिकन स्वच्छ धुवून त्याला हळद, लिंबू आणि तेल हे लावून मॅरिनेशन करून घेतलेले आहे। एक अर्धा तास झाला मॅरिनेशन करून। त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे, एक वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 2 चमचे जिरं घेतलेलं आहे आणि हे एवढं आलं घेतलेलं आहे मी। त्यानंतर एक कांदा घेतलेला आहे कापून, एक टोमॅटो घेतलेला आहे, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। त्यानंतर मसाल्यांमध्ये आपण बघतोय गरम मसाला आहे, धणे जिरे पूड आहे, हळद आहे, लाल मसाला आहे। हे एवढं सगळं साहित्य आपण घेणार आहे। तर चला आता आपण चिकन मसाला कसा करायचा ते बघूया। तर चला आता आपण बघूया। कढई ठेवली आहे मी गरम करायला। कढई गरम होतीये तोपर्यंत आपण तेल घेऊया। कढई गरम झालेली आहे। तेल आपल्याला भरपूर वापरायचं आहे कारण की नॉनव्हेज असल्यामुळे तेलाचा आपण वापर भरपूर करायचा आहे। 7 ते 8 पळ्या तेल वापरणार आहे मी इथे। बघा कढई तापलेली आहे। 2 तेल भरपूर घ्यायचे। 7 ते 8 पळ्या तेल घेतलेलं आहे मी। तेल गरम होतंय आता। तेल गरम होतंय तोपर्यंत आपण कांदा घालूया ह्याच्यामध्ये। कांदा जरा गुलाबी रंगावर होईपर्यंत परतून घेऊया। आणि जे मसाले तुम्हाला मी दाखवले होते, हे जे सगळे मसाले आहेत हे आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। तोपर्यंत आपला कांदा गुलाबी होतोय। तोपर्यंत आपण थोडासा फ्राय करून घेऊ आणि त्याच्यामध्ये आपण आता टोमॅटो पण घालूया। टोमॅटो आणि कांदा शिजेपर्यंत आपण आपलं वाटण करून घेऊया। हे बघा कांदा आणि टोमॅटो आपलं पूर्णपणे मऊ झालेला आहे, मऊ शिजलेला आहे। त्याच्यामध्ये आता आपण हळद, लाल तिखट तुम्हाला जसं हवं आहे तसं, नॉनव्हेज असल्यामुळे मी जरा जास्त तिखट घालते, 4 चमचे घेतलेले आहे मी। त्यानंतर गरम मसाला घेतलेला आहे मी 2 चमचे। 1 किलो चिकन असल्यामुळे प्रमाण जास्त घेतलेलं आहे। धणे जिरे पूड घेतले 2 चमचे आणि चवीप्रमाणे मीठ। आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे। आपले जे मसाले आहेत ते तेलात चांगले तळून घ्यायचे आहेत। जेवढे तुम्ही चांगले तळून घेणार मसाले, वाटण जे असं आपण करतो, खोबरं जे तळून घेणार तेवढा भाजीला चांगली चव येते। कोणतीही भाजी असू दे, मग चिकन असू दे, व्हेज असू दे, नॉनव्हेज असू दे, मच्छी असू दे, तुम्ही जेवढं तेल हे करून घ्या तेवढं ते छान वाटेल। त्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये बनवलेलं वाटण घालूया। वाटण आपण थोडं थोडं घालून घेऊया, जसं थिकनेस हवं आहे आपल्याला तसं। बघा आपल्याला चिकन मसाला करायचा आहे, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये या रेसिपीमध्ये मी अजिबात कुठेच कोणताच मसाला भाजून घेतलेला नाही। तरी पण तुम्ही एकदा करून बघा, तुम्हाला बघा कशी चव वाटेल। एकदम छान अशी चव येते त्याला, एकदम अशी मस्त चव येते। तुम्ही एकदा नक्की डिश ट्राय करून बघा। तेलाला आता मसाल्याला जरा तेल सुटू दे आता। हे बघा आपण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। मसाला एकजीव होऊ दे। 1 किलो चिकन असल्यामुळे थोडं वाटण अजून 2 चमचे मी घातलेलं आहे त्याच्यामध्ये। बघा मसाला जळू नये म्हणून आपण त्याच्यात अगदी थोडं
पाणी घालणार आहे बघा. पाणी घालून घेणार आहे आणि त्यानंतर आपलं वाटण जे आहे ते चांगलं शिजून द्यायचं आपल्याला. त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. बघा तेल सुटलेलं आहे त्याला. आणखीन एक पळी पाणी घालूयात आपण, कारण कढई स्टीलची असल्यामुळे कशी जाड बुडाची आहे, तरी पण त्याच्यामुळे ॲल्युमिनियम आणि स्टीलमध्ये थोडा फरक पडतो आपल्याला जेवण शिजवताना. तर आपल्याला थोडीशी हे बघा मसाला चांगला शिजून घ्यायचा आपल्याला. मसाला आपला शिजू दे. हे बघा झाकण दिलं होतं आपण, त्याच्यावर झाकण काढलेलं आहे आता आणि तुम्ही बघू शकता मसाला किती छान शिजलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये चिकन टाकायचं आहे. मसाला चिकन आपण करतोय बघा. चिकन घालायचं आपल्याला ह्याच्यामध्ये सगळं. आता चिकन व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. चिकन एकदा आतमध्ये आपण टाकून चांगलं शिजून देऊया आधी आपण त्याला. जितका कमी होईल तितका आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे त्या चिकनमध्ये. व्यवस्थित सगळं एकजीव करून घ्यायचं आपल्याला. हे पूर्णपणे एकजीव करून घ्यायचं आहे. आणि पाण्याचा अगदी कमी, कारण की चिकन शिजताना त्याला पाणी सुटतं, त्याच्यामुळे कमीत कमी पाण्याचा वापर आपल्याला करून घ्यायचा आहे. हे बघा मिक्सरचं भांडं धुवून मी पाणी घेतलेलं आहे. अगदी अर्धा ग्लास पण पाणी नाही आहे, असं पाणी ह्याच्यात टाकलेलं आहे. आता हे चिकन जे आहे ते आपण झाकण लावून शिजून देऊया. शिजल्यानंतर आपण झाकण काढून एकदा चेक करू. तर चला आपण आता बघूया. झाकण लावून आपण चिकन आहे ते शिजून देऊया. तर आता बघू आपण चिकन कसं शिजलंय ते. हे बघा पाणी अगदी आपण खूप तर 1 ग्लास त्याच्यापेक्षा कमीच घातलेलं आहे. अजिबात पाणी आपण जास्त घातलेलं नाही. आता आपल्याला त्याच्यावर कोथिंबीर घालायची. कोथिंबीर घालून आपल्याला गार्निशिंग करून घ्यायचं आणि आपलं चिकन रेडी आहे आता.